आज आपण फ्लावर बघणार आहेत. ह्या 7 पॉईंटमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी फ्लावरबद्दल माहिती देणार आहे. फ्लावर इज पार्ट ऑफ प्लांट. फ्लावर काय आहे तर प्लांटचा पार्ट आहे. फ्लावर इज रिप्रोडक्टिव्ह प्लांट, म्हणजे फ्लावर हे रिप्रोडक्शनसाठी रिस्पॉन्सिबल असतं. फ्लावर इज युनिसेक्शुअल और बायसेक्शुअल. युनिसेक्शुअल म्हणजे काय तर सिंगल सेक्स ऑर्गन प्रेझेंट इन सिंगल फ्लावर, म्हणजे एका फ्लावरमध्ये फक्त गायनोशियम असेल किंवा अँड्रोशियम असेल तर त्याला काय म्हटलं जातं युनिसेक्शुअल फ्लावर. और बायसेक्शुअल फ्लावर म्हणजे काय तर दोन्ही सेक्स एकाच फ्लावरमध्ये प्रेझेंट असतील तर त्याला बायसेक्शुअल फ्लावर असं म्हटलं जातं. म्हणजे इथं डायग्रॅम दिलेली आहे त्याच्यामध्ये बघा, अँड्रोशियम आणि गायनोशियम हे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत आणि ते एकाच फ्लावरमध्ये प्रेझेंट आहेत, म्हणून त्याला काय म्हटलं जातं बायसेक्शुअल फ्लावर म्हटलं जातं. आता त्याच्यानंतर आपण बघणार आहोत पार्ट्स ऑफ फ्लावर. आता फर्स्ट इज सेपल. सेपल बघायला गेलं तर इथं बघा डायग्रॅममध्ये दाखवलं आहे सेपल्स. तर आपण सेपल्स बघूया कसे दिसतात. सेपल्स कसे आहेत तर ग्रीन कलरचे हे इथं दाखवलेले आहेत इथं. तर ते काय आहेत सेपल्स आहेत. ते काय असतात ग्रीन कलरचे असतात. सेपल इज ग्रीन इन कलर अँड प्रोटेक्ट द फ्लावर इन बड कंडिशन. बड कंडिशनमध्ये फ्लावरला प्रोटेक्ट करण्याचं काम कोण करतं सेपल्स करतात. त्याच्यानंतर पेटल्स इज कलरफुल अँड त्याचं कलरफुल असतात आणि त्याचं फंक्शन काय आहे तर अट्रॅक्ट द इन्सेक्ट्स फॉर पॉलिनेशनसाठी काय केले जातात इन्सेक्टला अट्रॅक्ट केलं जातं. त्याच्यानंतर हे काय आहेत तर नॉन इसेन्शियल फ्लोरल होरल्स आहेत. नॉन इसेन्शियल म्हणजे काय तर हे रिप्रोडक्शनसाठी कोणत्याही प्रकारचे जबाबदार नसतात, म्हणून त्याला काय म्हटलं जातं नॉन इसेन्शियल फ्लोरल होरल. इथं दिलेलं आहे बघा पेटल्स नॉन इसेन्शियल फॉर रिप्रोडक्शन किंवा नॉन इसेन्शियल फ्लोरल होरल्स असंही म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे इसेन्शियल फ्लोरल होरल्स. इसेन्शियल फ्लोरल होरल्स कोणते आहेत अँड्रोशियम आणि गायनोशियम इज इसेन्शियल फ्लोरल होरल्स, म्हणजे ते काय करतात रिप्रोडक्शन्समध्ये सहभाग घेतात, म्हणून त्यांना काय म्हटलेलं आहे इसेन्शियल फ्लोरल होरल्स. अँड्रोशियम इज मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, त्याला स्टॅमेन पण म्हटलं जातं. अँड्रोशियम इज डिवायडेड इन टू पार्ट्स अँथर अँड फिलामेंट. अँथर आणि फिलामेंट हे काय आहेत अँड्रोशियमचे पार्ट आहेत. त्याच्यानंतर पुढचं आहे गायनोशियम इज फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन इज डिवायडेड इंटू 3 पार्ट्स स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. त्याच पद्धतीने गायनोशियमला पिस्टिल पण म्हटलं जातं, हेही तुम्ही लक्षात ठेवा. थँक्यू.